नमस्कार, मी अलका जोशी। आज आपल्या समोर कविवर्य शंकर इनामदार सर यांची आलं आलं म्हातारपण ही कविता सादर करणार आहे। या कवितेमधून त्यांनी म्हातारपण कधी येतं याचं वर्णन केलेलं आहे। या कवितेमधून आपल्याला जर काही असं जाणवत असेल तर आपल्याला म्हातारपण आलं असं समजून घ्यायला हरकत नाही। पण म्हातारपण कधी नकोसं होतं आणि कधी हवंहवंसं वाटतं यासाठी ही कविता तुम्ही पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला म्हातारपणाची व्याख्या आपल्या लक्षात येईल। तर ऐकूयात शंकर इनामदार यांची आलं आलं म्हातारपण ही कविता। सुईत दोरा वोवताना दोरा जातो इकडे तिकडे, सुईत दोरा वोवताना दोरा जातो इकडे तिकडे, पुन्हा पुन्हा दोऱ्याचं टोक होतं वेडं वाकडं, पुन्हा पुन्हा दोऱ्याचं टोक होतं वेडं वाकडं। जेव्हा वाटतं सुईनी क्षणभर तरी व्हावं दाभण, जेव्हा वाटतं सुईनी क्षणभर तरी व्हावं दाभण, तेव्हा आपण समजून घ्यावं आलं आलं म्हातारपण, तेव्हा आपण समजून घ्यावं आलं आलं म्हातारपण। कुणीतरी विचारत असतं कपडे धुवायला टाकले का, कोणीतरी विचारत असतं कपडे धुवायला टाकले का, आपल्याला वाटतं तो म्हणतोय रात्री नाटकाला येतोय का। कोणीतरी विचारत असतं कपडे धुवायला टाकले का, आपल्याला वाटतं तो म्हणतोय रात्री नाटकाला येतोय का। आपण म्हणतो नको रे बाबा, आपण म्हणतो नको रे बाबा सोसत नाही जागरण, आपण म्हणतो नको रे बाबा सोसत नाही जागरण। खो खो हसतात तेव्हा आपण समजून घ्यावं आलं आलं म्हातारपण, खो खो हसतात तेव्हा सारे जण, तेव्हा आपण समजून घ्यावं आलं आलं म्हातारपण। सूनबाई ताटामध्ये वरणफळ जेव्हा वाढते, सूनबाई ताटामध्ये वरणफळ जेव्हा वाढते, जेवता जेवता तोंडामधली कवळी नेमकी तेव्हा उचकटते, जेवता जेवता तोंडामधली कवळी नेमकी तेव्हा उचकटते। नातवंडांना हसू फुटतं, नातवंडांना हसू फुटतं, नको वाटतं तेव्हा जेवण, नको वाटतं तेव्हा जेवण। असं झालं म्हणजे समजावं आलं आलं म्हातारपण, असं झालं म्हणजे समजावं आलं आलं म्हातारपण। रडून रडून दमतो राजू पाहत नाही कोणी, रडून रडून दमतो राजू पाहत नाही कोणी, आपण त्याला थोपटून उगी उगी करतो, आपण त्याला थोपटून उगी उगी करतो। पाठ थोपटून त्याची तो गळ्याशी घट्ट बिलगतो, पाठ थोपटून थोपटून तो गळ्याशी घट्ट बिलगतो, तेव्हा अगदी भरून येतं अंतःकरण, तेव्हा अगदी भरून येतं अंतःकरण। आणि वाटतं संपूच नये हे म्हातारपण, आणि वाटतं तेव्हा संपूच नये हे म्हातारपण। म्हणूनच दुधापेक्षा दुधावरच्या साईवर जास्त जीव जडतो ते यासाठी। म्हणून असं म्हणतात आजोबाचा शेवटचा मित्र हा नातू असतो आणि नातवाचा पहिला मित्र हा आजोबा असतात, म्हणून ह्यांचं नातं अगदी घट्ट असतं। आणि म्हणून नातवंड जवळ आली की आजोबांना स्वर्ग ठेंगणं झाल्यासारखं वाटतं, आणि त्यावेळेला हे म्हातारपण नको नकोसं नाही तर हवं हवंसं वाटू लागतं ते यासाठीच।